नमस्कार, शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. आज आहे गुरुवार. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना शुभ सकाळ सांगून स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मी भाग्यश्री आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज चला मी तुम्हाला माझ्या वडिलांकडं आहे. आज मला उपवास आहे. आज आहे गुरुवार. हॅलो, हाय, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे गुरुवार. तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ. तर चला या फ्रायचं करायला. हॅलो, नमस्कार. मी आता चालली तर कोंडा घेऊन वरती गोणीवर टाकायला. हॅलो, हाय, नमस्कार. मी भाग्यश्री आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये भरपूर स्वागत करते. तर तुम्ही इथं बघू शकता, मी इथं चिकाचं जे काही चाळगाळा आहे ते पूर्ण करून घेतलेलं होतं. आणि इथे ना कोंडा वाळू घालायचा बाकी होता. ज्यावेळेस मी चिकाची चाळण करत होते त्यावेळेस माझी छोटी बहीण मला बोलली होती, म्हणे ताई, हा ओला कोंडा ना तो एका पिशवीवर किंवा एखाद्या कापडावरती टाकून ना छानपैकी असा वाळून घ्यायचो. आणि मग मी ना माझ्या घरी गाई वगैरे आहे तर मी तो घेऊन जाईल. तर तुम्ही इथं बघू शकता, मी ना इथं वरती कोंडा वाळू घालण्यासाठी आलेले आहे. एक खाली गोणी वगैरे थरलेली आहे मस्तपैकी. आणि म्हटलं ते म्हणून असं ठेवलं की ओला म्हणजे खराब होऊन जातो म्हणे, त्याच्यात खराब होतं जास्तच, अळी वगैरे पडतं म्हणे. त्याचपेक्षा वाळू घालून दे, थोडंफार ऊन थोडी हवा हे लागलं लगेच सुकून जाईल. तर तो कोंडा मस्तपैकी 3 ते 4 दिवसामध्ये छान प्रकारे व्हायला होता कोंडा. आता मी टाकते आज, म्हणजे तुम्हाला त्याचा शूट करून दाखवत आहे. आणि तर आज मला होता गुरुवार. तर मी तर फराळाचं वगैरे करायचं होतं मला. तर त्याच्या आधी म्हटलं हे वाळू वगैरे घालून देते. बैल खिचडी करणार आहे छान प्रकारे. तर तुम्ही तर बघू शकता अशा प्रकारे मी वाळू घातलेला आहे सर्व कोंडा. आणि माझ्या माहेरी काय होतं आहे माहिती का, सारखं 2-2:30 वाजले ना सारखं भरून भरून येत आहे, नुसतं अंधारून येतं. तर मला हाच एक धाक पडलेला आहे की मी कुरड्याचं तर टाकलं आहे, सगळं बनवलं आहे, पण आता त्याचा उपयोग चांगला झाला पाहिजे, नाहीतर काय उगाच करायचं काय आणि व्हायचं काय. तर तुम्ही इथं बघू शकता, आता मी ते आलेली कोंडा वगैरे वाळू घालून. आणि थोडासा ओला असल्यामुळे हाताला चिपकला ना, तर मस्त स्वच्छ हात धुवून वगैरे घेतले. आणि हे पापड पण आपल्याला वाळू घालायचे. तर म्हटलं चला, हे मी घरामध्येच बनवलेले होते, तर त्याला थोडं थोडं ऊन वगैरे ॲड करते. आणि ऊन दिल्यावरती ते मस्तपैकी म्हणजे छान राहतील. आणि मी गावाला जाईपर्यंत ते टिकतील. मी इथं ना पापड वगैरे वाळवायला पण आलेली होती. आणि आज काय झालं माहिती का, घरात पाणीच नाही आहे प्यायला. आणि पाण्याची पण 2-3 दिवस झाले गडबड चालू आहे की सगळे म्हणता येणार येणार, कोणी म्हणतं नाही येणार नाही येणार. तर ह्या गणगणीमध्ये ना सारखंच असं लक्षात असतं, म्हणजे चालू होतं. आणि मी नेमकं पापड वाळू घालायला आले आणि लगेच इकडं पाण्याची पण धूम सुरू झाली की पाणी आलं पाणी आलं पाणी आलं पाणी आलं. तरी त्यांना मोटर वगैरे लावायचं काम चालू होतं खाली. आणि मी नाही, ते माझे पापड वाळू घालायला आलेली होती. तरी तर आई बाबा मोटर लावून पाणी वगैरे भरतात, तोपर्यंत मी या टपमध्ये. आणि मी या पापडांना ना 2 ते 3 टाईम ऊन दिलेलं आहे. तर इथं बघू शकता, आता इथं टप खोल आहे, तर सगळे तिच्यात टाकले तर ते एकावर एक पडतील. तर मग मी तर काय करत होती माहिती का, कापड आणलं घालून आणि त्या कापड त्या टपावर अथरलं आणि वरच्यावर हलक्या हलक्याने थोडे थोडे पापडं टाकले. पण काय होत होतं माहिती का, त्या पापडांचं वजन पडत असल्यामुळे ना सगळ्या तो कापड ना आतमध्ये चालला होता. आणि आतमध्ये जात असल्यामुळे ना म्हणजे जागा खूप म्हणजे असं खोल झोळीसारखं होत होतं त्या पापडांमध्ये. तर मी तुम्हाला इथे दाखवते. तर तुम्ही इथं बघू शकता, अशा प्रकारे मी पूर्ण साडी प्लेन वगैरे करून आथरून घेतलेली आहे. आणि तिच्यावर मस्तपैकी टाकते थोडं थोडं का ऊन होईना 2 ते 3 टाईम. आणि खाली कसं घर आता बांधलेलं आहे ना, तर ते थंड असल्यामुळे थोडी वातड असं थंड लागत होते पापड. तर आजी मला ना 2 ते 3 टाईम आठवण करून देत होती की बाई, तुझ्या पापडांवर, तुझ्या ओल्याचीला तू जे काय बनवलं आहे सामग्री तिच्यावर लक्ष दे, जेणेकरून म्हणजे तुझं ते एवढी बनवलेली मेहनत वाया नको जायला. आणि असं. तर आता तुम्ही इथं बघू शकता, मी तर सर्व साडी प्लेन आथरून घेतलेली. एका साईडला कोंडा वाळू घातलेला आहे, त्याला पण सारखं येत जात 1-2 वेळेस मी हात मारत आहे, जेणेकरून म्हणजे तो कोंडा पण छानपैकी वाळेल आणि गाईला
देण्यात येईल. कारण की कोंडा जर आता विसरला ना की मग बघायचंच काम नाही. एवढी केलेली मेहनत बघू आता काय होतं पुढचं, कोणी बघितलं एवढं. पण म्हटलं नको आपल्यामुळे अन्नाची नासाडी होण्यापेक्षा म्हटलं चला उन्हात वगैरे टाकून त्याला मस्तपैकी ऊन देऊन एखाद्या मुख्य जनावराच्या पोटात गेलं म्हणजे तो काहीतरी आशीर्वाद देईल. बरोबर आहे. तर तुमच्याकडे पण आणि ह्या कोंड्याचं माहिती का धापोड्या पण करतात बघा. कोणाकोणाला माहिती आहे की कोंड्याच्या धापोड्या करतात. तर आम्ही ना छोटे होतो ना त्यावेळेस करायची आमची आजी. आणि आता कोण नाही करत. आता डायरेक्ट तो कोंडा ना गाईंना वगैरे दानामध्ये देऊन टाकतात. आता एवढं कोणी त्या कोंड्याच्या धापोड्या वगैरे करत नाही आणि रिकामा कुटाणा कोणी करत. आणि आजकाल आता ते खातही नाही. ते म्हणतात नुसतं कडक. किंवा त्या कोंड्याची ओली भाजी पण छान लागते. कोंड्याची भाजी कोण कोण खातं किंवा कोणाकोणाला आवडते नक्की कमेंट्स करून सांगा. मी काही केली नाही, पण असा ओला कोंडा असतो ना त्याची भाजी मी सासरी आणि म्हणजे माझ्या माहेरी करायचो आम्ही. पण आजकाल आता काही करत नाही आणि कोणी एवढं अशा भाज्या खायला पण थोडं हेच करतात. पण असं केलं तर खातातच सगळे, ते आहे. पण आजकाल कसं खाण्याची सगळ्यांची चव पद्धत आवड-निवड पण वेगवेगळी आहे ना. तर मला आठवलं म्हणून मी तुमच्यासोबत हे शेअर केलं की कोंड्याची भाजी तुम्ही पण खातात का नाही नक्की मला कमेंट्स करून सांगा. कोणाकोणाला आवडते कोंड्याच्या धापोड्या, कोंड्याची भाजी किंवा असं कोणाकोणाला आवडतात आणि तुम्ही कोंड्याचा अजून काय काय उपयोग करतात नक्की मला कमेंट्स करून सांगा. तर आजचा आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये असेच छान छान कनेक्ट राहत जा आणि व्हिडिओला मस्तपैकी सपोर्ट करत चला. जेणेकरून कोणाला थोडाफार का होईना सपोर्ट भेटत जाईल किंवा काय. आणि आजकाल कसं झालं आहे माहिती ना की बाहेर जाऊन इझिली जॉब करणं खूप अवघड झालेलं आहे. तर छोटासा जो काय प्रयत्न होत असेल सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य करायचा प्रयत्न करा. सगळ्यांनी एकमेकांना सपोर्ट करत चला. तर चला बघू शकता इथे मी ऊन देऊन झालेलं आहे माझं छान प्रकारे. आणि मला खरंच सांगा आपण जेवढा लॉंग व्हिडिओ जेवढा मोठ्यात मोठा व्हिडिओ बनवू तर तेवढा व्हिडिओ बनवल्याने खरंच हे होतं का की एकदम छोटा बनवला पाहिजे का मोठ्यात मोठा व्हिडिओ बनवला पाहिजे. आणि व्हिडिओला ॲड कशी लावतात ते पण नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ ॲड लावण्यासाठी कधी लावायला पाहिजे, कशी लावायला पाहिजे आणि किती वेळा लावायला पाहिजे मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. तर चला आजचा जर आपला व्हिडिओ तुम्हा सर्वांना आवडलास किंवा कसा झाला नक्की कमेंट करून सांगा. आणि हे माझे सर्व 1 किलोचे पापड आहे. तर चला भेटून एक व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय.